राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, पूजा गोविलकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। रायगड जिल्ह्यातील 10 नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशाचा जोर वाढत आहे। महाडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या पूजा गोविलकर यांनी आपल्या समर्थकांसह पक्षत्याग करून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। हा प्रवेश मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झाला। खासदार सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती केली असली तरी स्थानिक राजकारणात मंत्री गोगावले यांचा प्रभाव वाढत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा आजचा प्रवेश पाहता महाड नगर परिषदेत तटकरे जगताप यांचं समीकरण अडचणीत येऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे। आता महाड नगर परिषद कोणत्या बाजूकडे झुकते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सगळं क्लिअर करतोय। आमचे 20च्या 20 नगरसेवक काही एक दो लोकांच्या थोड्या जातीच्या दाखल्यांची थोडी अडचण होती, ती दूर होते आता संध्याकाळ रात्रीपर्यंत। आणि नगराध्यक्षासहित उद्या 20 उमेदवारांचे आम्ही डिक्लेरेशन कोणकोणते मुद्दे वापरले शिवसेनेकडनं? आपण आता मगाशी आमच्या भाषणात जे काय ऐकलं तेच मुद्दे आमचे आहेत। जर खरोखर आम्ही ही कामं केलेली असतील आणि जनतेला पूरमुक्त जर केलेलं असेल तर जनता आम्हाला निवडून देईल। बिहारचं इलेक्शन झालं आता काल झालेल्या पत्रकार, ठीक आहे ना, ते त्यांच्या बरोबरीने बोलणं गरजेचं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। आम्ही जी काही कामं तुमच्या समोर ठेवली त्यांच्या चौकशा करा, ही कामं नक्की झालेली आहेत का, कामं चालू आहेत का, प्रगतीपथावर आहेत का, त्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये पूर आलाय का, हे सगळी तुम्ही जनतेसमोर मांडा आणि जनता तुम्हाला काय उत्तर देते ते सांगते। अचेत नगराध्यक्ष काय विजय सांगाल? आज आमच्या पूजाताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा, महिला भगिनींचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो। मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची सीट गेलेली होती, त्याची भर देणार आहे, तिने स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे। आणि आजचा हा माझा तसा दुसरा आहे। कंपनींचा त्यांचा पक्षप्रवेश झाला काल। भाई गोळे विरोधक आहेत ते ईव्हीएम वर खापर फोडतात। नाही ठीक आहे ना, तर त्यांना कोणावर तरी खापर तर फोडायला पाहिजे, कारण त्यांच्या अपेक्षापेक्षा त्यांचा मोठा पराभव झालेला आहे। आम्हालाही कोणाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा त्यांचा पराभव होईल आणि मग पराभवाची कारणं शोधावी लागतात, ती त्यांनी शोधलेली आहे। मी आज त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की ह्यांनी तिकडे जाऊन ज्या सभा घेऊन जे काही योगदान आपलं दिलं आणि त्यामध्ये आमचा जो काय महाराष्ट्राच्या नेते मंडळींचा जो काय वाटा होता त्याबद्दल त्यांना माझे धन्यवाद। प्रचाराच्या मुद्द्यावर एकत्र म्हणजे एक सत्तेत एकत्र असताना विरोधात लढावं लागणार आहे, काय रणनीती असणार आहे? हरकत नाही आहे, आम्ही त्यांची तयारी केलेली आहे। जसं आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही पहिली मिटिंग करून आम्ही ठरवलेलं होतं, परंतु त्यांच्या काही कारणास्तव किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय त्यांना आदेश आलेले असतील आणि म्हणून करता गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीने आमची पारंपरिक युती होती हे आपण पाहिलं असाल, परंतु ह्या वेळेला त्यांना असं वाटलं असेल की वेगळ्या पक्षाबरोबर युती करून आपण काय करावं। हरकत नाही आहे, आम्ही त्यांनाही सामोरं जाणार आहोत आणि जनता 2 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी करते। त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला, पिंट्या शिंदेचा झाला, असे अनेक पक्षप्रवेश झाले आपण पाहिलं। त्यानंतर दीपक चव्हाण त्यांचा झाला। महाड शहरामध्ये अत्यंत वातावरण आम्हाला अनुकूल होत चाललेलं आहे आणि आणखीनही या 4-5 दिवसामध्ये अनेक काही पक्षप्रवेश होणार आहेत, ते तुम्ही पाहत राहणार आहात। परंतु आम्ही जे कामं केलेली होती त्या कामाची पोचपावती जनतेने देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आमचे नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक विजयी होतील ही आम्हालाच खात्री आहे। आम्ही महाड पूरमुक्त करतोय तो मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यानंतर जे विकास कामं आत्तापर्यंत जी काही झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतोय तो आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकास कामं ही दिसते आहेत। आज जर आपण पाहिलं कोटेश्वरीची कमान बघा, त्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं सुशोभीकरण बघा, आमच्या पाण्याची योजनाचं काम 65 कोटी चालू आहे, गटर लाईनचं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे, विजेचे कनेक्शनचं काम चालू आहे, त्यानंतर 94 कोटीचे DP प्लॅनचे रस्त्यांची कामं चालू आहेत, त्यानंतर गांधारीच्या पुलाचं, दादलीच्या पुलाचं काम आम्ही सुरू करतोय, आम्ही इथं बाजूला गार्डनचं काम केलेलं आहे, अनेक सरकारीच्या ह्या सभागृह आज जर आपण पाहिलीत कोटेश्वरी तळ्याच्या तिथलं, त्यानंतर हापूस तलाव असेल, त्यानंतर विरेश्वर तलाव असेल, ही सगळ्यांची सुशोभीकरणं आणि सगळ्यात मोठं काम चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि शाहू महाराजांचं सभागृह
ही सगळी कामं आमची ठोस कामं खाली झालेली आहेत आणि आता भाजी मंडईच्या कामाला सुरुवात करतोय आम्ही. जी गेल्या अनेक वर्ष रखडलेली होती, जेवढी जी रखडलेली होती ते आम्ही पूर्ण करतोय. कारण नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. अनिकेत तटकरे, पत्रकार परिषद.